किल्ल्यामध्ये प्रवेश करण्याआधी आपल्याला हा बोर्ड दिसतो, जिथे ह्या फोर्ट बद्दल आपल्याला माहिती लिहिलेली दिसते. आता ह्यानंतर इथे हे एक खंदक आहे जे किल्ल्याभोवती पसरलं आहे. त्यानंतर जेव्हा आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करतो त्यावेळी आपल्याला तोफांचे काही अवशेष दिसतात. ह्या दरवाजाने आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे, पण त्याआधी तुम्हाला तुमच्याबद्दल काही माहिती तिकडे नोंदवावी लागते आणि मग तुम्ही किल्ल्यामध्ये प्रवेश करू शकता. थोडस चालून जर तुम्ही पुढे किल्ल्याची तटबंदी बघितली तर किल्ल्याची भव्यता तुमच्या लक्षात येईल. चला तर मग आता आपण किल्ला पूर्ण बघूया. आम्ही आलो आहोत आता काबोदी रामा हा फोर्ट बघायला. तर पुरातन फोर्ट आहे आणि सगळं चिराचं बांधकाम दिसतं इथे. तर चला आता पूर्ण फोर्ट बघूया. आम्हाला 45 मिनिट्स लागले जिथे आम्ही राहिलो आहे. तिथून आम्ही राहिलो आहे कोलवा या बीचजवळ. तर तिथून आम्हाला 45 मिनिट्स लागले यायला इथे. आणि जर तुम्हाला एखादं शांत ठिकाण बघायचं असेल गोव्याला येऊन, बीचेस आहेत जे क्राऊडेड असतात ते सोडून जर दुसरं काहीतरी बघायचं असेल तर नक्की या फोर्टला व्हिजिट दिली पाहिजे. फोर्टचं टायमिंग संध्याकाळी 5:30पर्यंतच आहे. तर जर फोर्ट बघायला यायचं असेल तर 5:30च्या आधी या, कारण की तसं फोर्ट बघायला ॲटलिस्ट 30 मिनिट्स टू 45 मिनिट्स लागू शकतात, म्हणून थोडं आधी या. नमस्कार, पालघरची कन्या कोकणची सून मी मुंबईकर मिनल तुमचं खूप मनापासून स्वागत करते आपलं चॅनल ऑल इन वन मध्ये. आणि तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठे आलो आहोत. आम्ही आलो आहोत साऊथ गोव्यातील कॅनाकोना मधील काबोदी रामा हा किल्ला बघण्यासाठी. हा किल्ला खूप पुरातन आहे आणि आपण आज हा किल्ला बघता बघता इथली थोडीशी माहितीही घेणार आहोत. साऊथ गोव्यातील काबोदी रामा किल्ला हा एक प्रसिद्ध किल्ला आहे आणि त्याचप्रमाणे त्याच्या बाजूला आहे काबोदी रामा बीच. तर ह्या दोन्ही गोष्टी साऊथ गोव्यामध्ये प्रसिद्ध आहेत. पर्यटक इथे भेट देतातच. जर तुम्ही साऊथ गोव्यामध्ये आलात तर काबोदी रामा बीच आणि काबोदी रामा किल्ल्याला भेट नक्की द्या. असे सांगण्यात आहे की श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण 14 वर्षाच्या वनवासातील काही काळ त्यांनी ह्या किल्ल्यामध्ये घालवला आहे. म्हणूनच या किल्ल्याला रामा असेही म्हटले जाते. 1763 पर्यंत हा किल्ला सुंधा राजाच्या ताब्यात होता आणि त्यानंतर मात्र पोर्तुगीजांनी ह्या किल्ल्यावरती आपला ताबा मिळवला. विविध स्वरूपाच्या बुरुजांनी हा किल्ला वेढलेला आहे. किल्ल्यावरती अजूनही काही तोफांचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात आणि त्याचप्रमाणे किल्ल्यावरून तुम्ही खाली बघाल तर निसर्गाचे अद्भुत असे दर्शन घडते. अरबी समुद्र अथांग पसरलेला आपल्याला दिसतो आणि त्याचप्रमाणे नारळांची झाडं, पोफळीची झाडं आणि विविध प्रकारची झाडं इथून तुम्हाला दिसतात. खूपच सुंदर असे आपल्याला दृश्य या किल्ल्यावरून नजरेस पडते. किल्ल्यावरून आपल्याला दिसतोय तो आहे काबोदी रामा बीच. किल्ल्यामधून बाहेर पडल्यानंतर 2 किलोमीटरच्या अंतरावरती काबोदी रामा बीच आहे. आपण तिथेही जाणार आहोत. तोही बीच खूप सुंदर आहे. मी बराच वेळ इथून निसर्गाचा आनंद घेतला. त्यानंतर पुढे जेव्हा आम्ही गेलो तेव्हा इथे दिसलं ते हे नक्कीच तळ असावं याची आम्हाला कल्पना आली. पुढे आम्ही चालत राहिलो तर पुढे ही आम्हाला पायवाट दिसली. अगदी जंगलातनं हा रस्ता गेलेला आहे, त्यामुळे सांभाळून सावकाश आम्ही चालत होतो. दुसरा रस्ता नसल्यामुळे आम्ही पायवाटीच्याच मदतीने पुढे पुढे जात राहिलो. बाजूला तटबंदी, एका साईडला तळ आणि मधून ही छोटीशी पायवाट, असा आमचा प्रवास पुढे चालूच राहिला. इथे असलेली पायवाट सुद्धा सरळ साधी नसून बऱ्याचशा ठिकाणी खडतर आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की थोडंसं ट्रॅकिंग तुम्हाला करायला लागेल आणि पायवाट ही अगदी निमुळती आहे. त्यामुळे जर कोणी वयस्कर असेल तर त्यांनी आतपर्यंत येऊ नये, कारण की ही पायवाट त्यांच्यासाठी सोयीची राहणार नाही. तर त्यांनी बाहेरच्या बाहेर अगदी हा किल्ला बघितला तरीही चालेल, कारण की तुम्ही जर इथे आजूबाजूला बघितलं तर काहीही इथे नाहीये, फक्त जंगल आणि बाजूला तटबंदी एवढंच इथे बघायला मिळतं. फायनली खूप चालल्यानंतर आम्हाला अशा एका पॉइंटला पोहोचायची मदत झाली जिथून आम्ही पुन्हा एकदा छान असं निसर्गाचं रूप पाहू शकलो. तर आता तुम्ही बघाल की आम्ही किती छान पॉइंटला पोहोचलो आणि त्यानंतर आम्हाला निसर्गाचा पुन्हा एकदा अद्भुत असा अनुभव मिळाला.
थोडंसं ट्रॅकिंग करायला लागतंय, थोडंसं थकायलाही झालं होतं. पण आम्ही जेव्हा इथून समुद्र किनारा पाहिला, खूप छान वाटत होतं. अगदी अथांग पसरलेला हा अरबी समुद्र, त्याला पाहताच थकवा पूर्णपणे गायब झाला. तर हे बघा, इथून खूप छान दृश्य दिसत होतं. इकडे तटबंदी थोडीशी तुटलेली म्हणून थोडंसं सावकाश सांभाळून आम्ही थोडंसं मागे राहूनच ह्या निसर्गाचा अनुभव घेत होतो. या किल्ल्याबद्दल अजून एक उल्लेख असा आहे की 19व्या शतकात लष्करी सैनिकांना राहण्यासाठी तसेच तोफखाना म्हणून या किल्ल्याचा वापर केला जात होता. पण तसा कोणताही पुरावा किंवा कोणताही अवशेष आम्हाला इथे दिसला नाही. इथे आम्हाला पूर्ण आतमध्ये जंगलच दिसलं आणि तुम्ही बघू शकता ही तटबंदी आहे बाजूला. तर इथे त्याप्रमाणे आम्हाला कोणताही अवशेष दिसला नाही. ठिकठिकाणी असे बुरुज तुम्हाला दिसतात जे की अजूनही भक्कम उभे आहेत. खूप चालल्यानंतर आम्ही थकलो आणि मधून कोणता शॉर्टकट आहे का हे पाहण्यासाठी गेलो आणि पुढे काय झालं हे तुम्ही बघालच. कारण की काय होतं की आपण तटबंदीच्या दिशेने जेव्हा चालतो तेव्हा पूर्ण तटबंदी चालून चालून खूप थकायला होतं. तसंच आम्हाला इथे निर्मनुष्य वाटलं, तर आपण इथून लवकर बाहेर पडूया हाही विचार केला. तसं इकडे सेफ आहे, काहीही प्रॉब्लेम आला नाही, पण तरीही आपण इथून लवकर बाहेर पडूया हा विचार करून आम्ही बाहेरचा रस्ता शोधायला लागलो. नंतर आम्हाला हे माळरान दिसलं आणि आम्ही माळरान पाहून पुढे पुढे चालत राहिलो. कारण की इथून चालणं तसं सोयीस्कर होतं. माळरान होतं त्यामुळे आजूबाजूचा रस्ता अगदी कोणी नाही हे आम्हाला दिसत होतं आणि त्याचप्रमाणे इथे काही भीती नाही हेही आम्हाला कळत होतं. पण हा रस्ता कुठे जाईल किंवा कुठपर्यंत पोहोचेल हे माहीत नसल्यामुळे आम्ही रस्ता कुठून मिळेल हे शोधत होतो. चालता चालता आम्ही इतकं पुढे गेलो आणि त्यानंतर आम्हाला तटबंदी दिसेनाशी झाली. जंगल असल्यामुळे, रस्ते माहीत नसल्यामुळे असेल कदाचित, आम्ही कुठे आहोत हे आम्हाला थोड्या वेळानं कळेनासं झालं आणि मग मात्र आपण पुन्हा तटबंदीकडे जावं हे आमच्या लक्षात आलं. पुढे गेल्यानंतर आमच्या हे लक्षात आलं की आम्ही रस्ता हरवलो आहोत आणि आम्हाला पुन्हा तटबंदी शोधणं आता गरजेचं आहे आणि आम्ही तटबंदी शोधायला लागलो. नाही रस्ता आहे का पण हा मग चल. पुन्हा एकदा तटबंदीकडे आल्यानंतर खूप हायसं वाटलं. कारण की आपण नेमकं कुठे आहोत, आपल्याला कुठे जायचंय हे आम्हाला कळेनासं झालं होतं. आणि त्यानंतर जेव्हा ही तटबंदी पाहिली तेव्हा मात्र तटबंदीच्याच आधाराने आपण पुढे जाऊया हे निश्चित केलं आणि आम्ही तटबंदी आणि हीच पायवाट धरून पुढे पुढे चालत राहिलो. आम्ही घेतलेली मेहनत मार्गी लागली आणि आम्हाला एक सुखद अनुभव मिळाला. तो असा की निसर्गाचं हे अद्भुत दर्शन आम्हाला घडलं. आम्ही इथे पोहोचल्यानंतर हे सुंदर असं नयनरम्य दृश्य आमच्या नजरेस पडलं. खूपच सुंदर इथलं वातावरण होतं. इथे आल्यानंतर तुम्ही खूप सारे पिक्चर्स क्लिक कराल ह्याची पूर्ण मला खात्री आहे आणि इथे आल्यानंतर तुम्ही खूप सारा वेळही स्पेंड कराल. कारण की आम्ही जे काही अनुभव मागे घेतले होते ते इथे आल्यानंतर पूर्ण विसरलो आणि ह्या निसर्गामध्ये अगदी रममाण झालो. इथून पुढे गेल्यानंतर आम्हाला दिसलं ते सेंट अँथनी चॅपल, जे की बंद होतं म्हणून आम्ही आतमध्ये जाऊ शकलो नाही. इथून पुढे आम्ही गेलो काबो दी रामा बीच वरती. तर तो व्हिडिओ नेक्स्ट टाइम येणार आहे, नक्की बघा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअरही करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही करा आणि आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमच्या प्रियजनांची काळजी नक्कीच घ्या, पण त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका. बाय बाय.